मी पैसे घेऊ. जयकांत, अरे तू कित्येकांचे घर तरी उद्ध्वस्त केले, त्या माऊलीला रस्त्यावर आणले, घराच्या बाहेर हाकलून दिलंय त्यांना. अरे बघ बघ आता तुझी कशी गत होते ते. कुत्र्याच्या मौतीने बसशील रे तू, कुत्र्याच्या मौतीने. मस्त मनोरंजन करता येते तुला. तू येत जा रोज वाड्यावर माझ्या दिल खोस करायला. हे घे तुझे 1,00,000 रुपये. हो ना नाही, ह्या फाईलवर तुम्ही सह्या करून मंजुरी दिलीत तर मला रोज यावंच लागेल तुमचं मनोरंजन करायला. बरं येते मी. या तारुण्याची नशा उतरायला एक नवीन पाखरू गवसला. हळूहळू या फुलपाखराला आपली सेज सजवायला नाही लावला तर जयकांत नाही. ये आनंद होतोय ना आज तुझ्यामुळे. माझ्या मार्गाचे सर्व काटे दूर झाले. या सर्व संपत्तीचा मी मालक झालो. मालक हे फक्त केवळ तुझ्यामुळे. अरे प्रेम केलं मी तुझ्यावर. मी माझं सर्व तारूनच तुला अर्पण केलं. आणि एक नाव घोटाळा झाला. अगं कसला घोटाळा सांग, काय झालं? जयकांत, तू आपल्या वाड्याची मालकीण मला बनवणार आहेस ना? सांगताच नाही. अगं फक्त प्रेम केलं, प्रेम तुझ्या. अगं वेडे तुझ्यावर प्रेम केलं. तर मग मला सांग, तू लग्न का करत आहे माझ्याशी?
अरे मला सांग, किती दिवस असं मोकळं मोकळं फिरायचं? अरे महत्वाची गोष्ट म्हणजे ना, अरे मी लवकरच तुझ्या बाळाची आई होणार आहे. काय? माझ्या बाळाची आई? खरंच जयकांत, मला तुझी खूपच फिरायचं. मग यात घाबरण्यासारखं काय आहे? आपल्याकडे पैसा आहे. मोठ्या डॉक्टरकडे जाऊन चॅप्टर क्लोज करू. कारण कसं आहे की ते म्हातारे गेल्यावर या वाड्याचा पूर्ण हक्क येईल आपल्याकडे. म्हणून मी म्हणतो पाडून टाक. अरे पण मला या बाळाला जन्म द्यायचा आहे, त्याला आनंदाने खेळवायचंय. अरे कदापिच हे शक्य नाही, कधीच असं होऊ देणार नाही. पण तो सध्या तरी मी निर्णय घेऊ शकत नाही. अरे निदान तू माझ्याशी लग्न तरी कर ना. तुझ्याशी लग्न करू? हे बघ रत्मा, हे विसरून जायचं सगळं. तुला मोज मस्ती करायची होती, हे सगळं केलंय. अंगात तुझ्या तारुण्याचा दाव पेटत होताय. हो, मी शांत केलाय. आता त्याच्यामध्ये हे घडलं तर मी काय करू? बघ आता तुझं तू ते. ए जया, तू काय करतोस ना? बरोबर आहे, तुझी वास्ता पूर्ण करायला नवीन शिकार भेटलाय ना तुला. वाड्यातून बाहेर निघताना बाहेर पाहिलंय. पण ते ना फक्त तुझ्या प्रेमाची धुंदी होती. पण ते आता तुझी प्रेमाची धुंदी आता उत्तर ए बैमानी. अरे माणसा, तू का माझा फायदा घेतला सांग? आणि मी आज या बेडवर आलीस की तू आपला पलट काढतोस? ए तू माझ्याशी दगाबाजी नाही करू शकत हा? हे बघ, मला पत्नी म्हणून तुला शिकवलंच लागेल. माझी पत्नी तू? तू एक वेश्या आहेस, वेश्या. हे तू विसरू नको. आणि वेश्येला लग्न करण्याचा अधिकार नसतो. तुझ्यावरती कित्येक पैसा उधळलाय मी. तुझ्या ज्या सर्व गरजा होत्या त्या मी गरजा तुझ्या पूर्ण केल्या. आणि तू शेवटी माझी एक रकेल होतीस, रकेल. वा रे मर्दा वा, मस्त खेळ खेळलास नाही तू माझ्या जीवनाशी. पण लवकरच तुझा खेळ संपणार. ज्याने मला मुलीचा प्रेम दिला, त्यांचा विश्वासघात केला मी फक्त तुझ्यामुळे. आज मी तुझी साथ दे. आज मला या वेळेला बाहेर आणतोस. आणि तू आता माझ्याशी छळकपट करतोस. पण जे झालं ते झालं, पण मी तुझ्या भावाची आई होणार. तर मग काय करू? मी काय ना
नाही केलं तुझ्यासाठी. प्रत्येक वेळी तुझ्या हातात पैशाचे बंडल घेत